नमस्कार मित्रांनो, मी महेश भोई, इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि आज आपण पाहणार आहोत एक असा विषय जो संपूर्ण जगाला ऊर्जा देतो, पॉवर सिस्टम. हो मित्रांनो, आपण रोज लाईट वापरतो, मोबाईल चार्ज करतो, AC चालवतो, मोठमोठे उद्योग चालतात, रेल्वे धावतात. पण या सगळ्यामागे काम करत असते ती एक प्रचंड इलेक्ट्रिकल नेटवर्क. जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन पासून आपल्या घरापर्यंत पोहोचणारी वीज ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच पॉवर सिस्टम असते. तर चला मित्रांनो, आज आपण समजून घेऊया कम्प्लीट पॉवर सिस्टम. त्यामधील स्विचगिअर, जे वापरले जाणारे सर्वात महत्त्वाचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट एकदम प्रोफेशनल इंजिनिअरिंग स्टाईलमध्ये. तर जनरेशन पॉवर सिस्टमची सुरुवात होते ती पॉवर जनरेशन स्टेशनपासून, म्हणजेच थर्मल पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्लांट, सोलर पॉवर प्लांट आणि विंड एनर्जी प्लांट किंवा न्यूक्लिअर प्लांट किंवा कोणताही असा सोर्स असतो. शेवटी निर्माण होते ती फक्त इलेक्ट्रिकल एनर्जी. फक्त सोर्सेस हे वेगवेगळे असतात. जसं जनरेशन स्टेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो जनरेटर. आणि थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोल जाळून बॉयलरमध्ये स्ट्रीम तयार केली जाते. ही स्ट्रीम टर्बाईन फिरवते आणि टर्बाईन सोबत जोडलेला जनरेटर इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो. तसंच हायड्रो प्लांटमध्ये पाण्याचा प्रवाह टर्बाईन फिरवतो आणि विंड प्लांटमध्ये वाऱ्यामुळे टर्बाईन फिरते. तसंच सोलर पॉवर प्लांटमध्ये सूर्यप्रकाशामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते. पण मित्रांनो, जनरेटरमधून तयार होणारी व्होल्टेज ही खूप कमी असते, साधारणतः 11 kV किंवा 22 kV. आता प्रश्न पडतो, ही वीज थेट घरापर्यंत का पाठवत नाही? कारण लॉंग डिस्टन्सला वीज पाठवताना खूप पॉवर लॉस होतो. म्हणून वापरला जातो तो स्टेप अप पॉवर ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवितो. 11 kV वरून 132 kV, 220 kV, अगदी 400 kV पर्यंत वापरला जातो. तसंच हाय व्होल्टेजमुळे करंट कमी होतो आणि ट्रान्समिशन लॉस खूप कमी होतो. तसंच ट्रान्समिशन सिस्टमचं बघायचं झालं, यानंतर सुरू होतं ट्रान्समिशन सिस्टम. मोठमोठे टावर्स, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्स, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स हे सर्व ट्रान्समिशन नेटवर्कचा भाग आहे. ट्रान्समिशन सिस्टमचे सर्वात मुख्य भाग म्हणजे इलेक्ट्रिसिटीला लांब अंतरापर्यंत सुरक्षित पद्धतीने पोहोचविणे. ट्रान्समिशनमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे इक्विपमेंट हे ट्रान्समिशन टावर, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, अर्थ वायर आणि ट्रान्समिशन सबस्टेशन. पण मित्रांनो, इतक्या मोठ्या पॉवर सिस्टममध्ये फॉल्ट होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. शॉर्ट सर्किट, ओव्हरलोड, अर्थ फॉल्ट, लाइटनिंग स्ट्राईक आणि इथूनच सुरू होते स्विचगिअर सिस्टमची खरी ताकद.